तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कम्प्युटरच्या आपल्या या नवीन सेशनमध्ये। तर एकदा मला पटकन सर्वांनी सांगायचं आहे, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे, आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय आणि स्क्रीन व्यवस्थित सर्वांना दिसते का? तर कालचं जे लेक्चर आहे आपण त्या लेक्चरमध्ये कम्प्युटर विषयी जे इंट्रोडक्शन आहे, म्हणजे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवर आपल्याला विशेष फोकस करायचा आहे आणि प्रश्न हे कशा पद्धतीने येऊ शकतात, हे सर्व आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितले बरं का। म्हणजेच महत्त्वाचे टॉपिक कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी काय करायचं आहे, हे सर्व आपण ऑलरेडी कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला आता ॲक्च्युअल शिकायला सुरुवात करायची। सुरुवातीचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत की कम्प्युटरचा इतिहास काय आहे, आलं लक्षामध्ये, म्हणजे कम्प्युटरचं बेसिक पासून सर्व माहिती घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर आज आपण बघणार आहे कम्प्युटर जनरेशन्स, आपण म्हणलं ना पहिल्या पिढीचा, दुसऱ्या पिढीचा, तिसऱ्या पिढीचा कम्प्युटर, या प्रकारची सुद्धा माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला घ्यायची आहे। एकदा मला सर्वांनी फक्त सांगा, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे, सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय आणि स्क्रीन सर्वांना व्यवस्थित दिसते का, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, लगेच आपल्या लेक्चरला सुरुवात करता येईल। क्लिअर, ऑल क्लिअर। चलो आपण करूयात लेक्चरला सुरुवात। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे कम्प्युटरचा इतिहास। सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थित बघितलं तर सर्व गोष्टी तुम्हाला काय होणार आहे, आरामात क्लिअर होणार आहेत, एवढं सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे। आता आपण जर बघितलं तर संगणकाची पार्श्वभूमी आधुनिक काळाच्या अगोदर नेमकं कशा पद्धतीने, आता तुम्हाला एक सिंपल पॉईंट सांगतो, कम्प्युटर हा शब्द नेमकं कशा पद्धतीने या शब्दाची उत्पत्ती झाली हे जर आपल्याला बघायचं असेल तर एक शब्द होता लॅटिन भाषेमधला, तर सर्वांनी लक्ष द्या बरं का। बघा या प्रकारे कम्प्युटर सारखंच तुम्हाला याचं स्पेलिंग दिसेल, व्यवस्थित लिहितो थोडंसं, कम्प्युटर सारखं स्पेलिंग दिसतंय, बरोबर आहे। तर हा एक लॅटिन भाषेमधला शब्द होता, याचा अर्थ होता कॅल्क्युलेशन करणं। काय, कॅल्क्युलेट, याचा अर्थ काय होतो, कॅल्क्युलेट करणं, किंवा आपण काय म्हणू शकतो, गणना करणे। काय करणं, कॅल्क्युलेशन करणं म्हणजेच काय, या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचं आकडेमोड करणं। आणि या शब्दापासून तयार झालेला शब्द कोणता आहे, कम्प्युटर। यापासून कोणता शब्द तयार झाला, कम्प्युटर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। सिंपल, आपण काय केलं, बेसिक पासून बघतोय बरं का। तुम्हाला सर्व गोष्टी मी व्यवस्थित सांगणार आहे, सर्व गोष्टी काय होतील तुमच्या व्यवस्थित क्लिअर होतील, हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे। जर कधी विचारलं कम्प्युटर हा शब्द कोणत्या शब्दापासून आलेला आहे, तर बघा कॉम्प्युटर सारखं दिसतंय, उच्चार काय कॉम्प्युटर सारखाच होतोय, परंतु याचं स्पेलिंग आहे COMPUTERA आणि हा कोणत्या भाषेमधला शब्द आहे, लॅटिन भाषेमधील शब्द आहे। तुम्हाला जर विचारलं याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ होतो कॅल्क्युलेशन करणं, गणना करणं, आकडेमोड करणं, आणि यापासून शब्द तयार झालाय कम्प्युटर। म्हणजेच आपण ज्याला आज काय म्हणतो, संगणक असं म्हणतो। काय म्हणतो, संगणक। इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे। बेसिक माहिती मी सर्वांना सांगणार आहे आणि आपण जे पण महत्त्वाचं आहे ते सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सर्वांना नोट्स मिळणार आहेत, काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, फक्त लेक्चरमध्ये काय करा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। आता कम्प्युटर काम काय करतं तुम्हाला मी सांगतो। आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं काहीतरी आपण काय करणार, इनपुट देणार, आलं लक्षामध्ये, त्यावर कम्प्युटर काम करतं, प्रोसेस करायचं, आणि आपल्याला जे पण एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते काय करणार, या ठिकाणी देणार आहे। समजलं सर्वांना, इथपर्यंत क्लिअर आहे। बघा कम्प्युटर शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे, लॅटिन भाषेतील एका शब्दापासून कम्प्युटर या शब्दाची काय झाली, उत्पत्ती झाली किंवा निर्मिती झाली असं आपण म्हणू शकतो बरं का। आणि त्यानंतर याचा अर्थ काय होतो, गणना करणं किंवा कॅल्क्युलेशन्स करणं। क्लिअर सर्वांना, गणना करणं किंवा कॅल्क्युलेशन करणं। अजून तुम्हाला दोन टर्म सांगायच्यात, मला सांगा, डेटा आणि इन्फॉर्मेशन। डेटा एक शब्द आहे आणि दुसरा आहे इन्फॉर्मेशन। आता या दोघांमध्ये काय फरक आहे, कुणी सांगू शकतं का, डेटा आणि इन्फॉर्मेशन यामध्ये काय फरक आहे, कुणी सांगू शकतं का, मला सांगा बरं। चलो, डेटा आणि इन्फॉर्मेशन यामध्ये काय फरक आहे, कुणी सांगू शकतं का, चला पटपट सांगायचं सर्वांनी, आणि जे प्रश्न विचारले जातील त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं का। डेटा आणि इन्फॉर्मेशन यामध्ये काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतं बरं, डेटा आणि इन्फॉर्मेशन हे दोन शब्द मी तुम्हाला सांगितले, या दोन शब्दामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय, चलो पटपट सांगा सर्वांनी, पटपट सांगा।
लक्षात ठेवा, आता मी जर डेटा म्हटलं ना, यामध्ये तुम्हाला काय दिसतील, अक्षर, काही दिसतील अंक आणि काही दिसतील चिन्ह. लक्षात ठेवा बरं का, यामध्ये सुद्धा इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा काय असणार आहे, काही अंक असणार आहेत, काही चिन्ह असणार आहेत आणि महत्वाचं काही अक्षरे असणार आहेत. परंतु लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला आता एक्झाम्पल देऊन सांगतो बरं का, यावर डेटा म्हणजे काय, अशा प्रकारची गोष्ट. डेटा म्हणजे काय, ज्यावर कोणतीही प्रोसेस झालेली नाहीये. डेटा म्हणजे काय, ज्यावर काहीही प्रोसेस झालेली नाहीये. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ज्यावर प्रोसेस झालेली आहे, ज्या माहितीवर कोणत्याही प्रकारची प्रोसेस झालेली नाहीये, तो म्हणजे काय, डेटा. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, ज्या माहितीवर काय झालेली आहे, प्रोसेस झालेली आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण म्हणू शकतो इन्फॉर्मेशन. आता मी तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल देतो, सिंपल एक्झाम्पल बरं का. मी तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी लक्ष द्या सर्वांनी, 1 मिनिट क्लिअर होईल. मी तुम्हाला सांगितलं गणेश नाही, या ठिकाणी आपण घेऊ पुणे 32, त्यानंतर MG रोड, आलं लक्षामध्ये. आणि तुम्हाला काहीतरी अजून एक नंबर दिला 411-305. असं मी तुम्हाला फक्त काय केलं, काही आकडे दिले किंवा तुम्हाला मी असे आकडे दिले. आधी सांगितलं 41, नंतर सांगितलं 22, नंतर सांगितलं 83. मी काय केलं, तुम्हाला फक्त अशा प्रकारे आकडे दिले. काय दिलं तुम्हाला, यातून काही कळणार आहे का. मी तुम्हाला सांगितलं पुणे 32, MG रोड 83, 22, 42, 41 असं जर माहिती दिली तर यावर काही तुम्हाला कळणार आहे का, नाही कळणार आहे. आपण काय म्हणू शकतो, आपण याला काय म्हणू शकतो, ही जी माहिती आहे फक्त आपल्याला काय करू शकते, फक्त माहिती दिसते आपल्याला, यावर कोणत्याही प्रकारची काय झालेली नाही आहे, प्रोसेस झालेली नाही. आता जर मी तुम्हाला सांगितलं की महत्त्वाचं लक्षात ठेवा, MG रोड त्यानंतर सपोज सांगितलेलं असेल की नंबर 32 MG रोड पुणे आणि पुढे लिहिलेलं आहे 412283. तुमच्या लक्षात येईल हा काय सांगितलाय, कुठला तरी पत्ता सांगितलाय. जर या पद्धतीने जर मी लिहिलं, मग लक्षात ठेवा बरं का, मी काय म्हटलं, जर या पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगितली तर ती काय झाली, इन्फॉर्मेशन झाली. डेटा म्हणजे काय, फक्त अक्षर अंक चिन्ह एकत्र केले, फक्त एवढंच. परंतु त्यावर ज्यावेळेस प्रोसेस होते, ज्यावेळेस काय केलं आपण, प्रोसेस केली, तर त्याचा कशामध्ये रूपांतर होतं, इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतर होतं. हे तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं बरं का. एकदम सोप्या गोष्टी आहेत, काही अवघड नाहीये. तुम्ही काय येस आपण असं म्हणू शकता, डेटा म्हणजे काय, कच्ची माहिती, लक्षात रॉ इन्फॉर्मेशन, रॉ गोष्ट आपण म्हणू शकतो बरं का. आणि त्यावर ज्यावेळेस प्रोसेस झाली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, इन्फॉर्मेशन मध्ये होतं. हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. सिंपल पॉईंट आहे. काय काय बघितलं आपण, कम्प्युटर हा शब्द कशा पद्धतीने त्याची उत्पत्ती झाली, हे एक पॉईंट मी तुम्हाला सांगितला. डेटा आणि इन्फॉर्मेशन यामध्ये काय फरक आहे हे थोडक्यामध्ये सांगितलं. कम्प्युटरचा मेन यूज त्या काळी त्यांना कशासाठी करायचा होता, कॅल्क्युलेशनसाठी. बेसिक कशासाठी करायचा होता, कॅल्क्युलेशनसाठी. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. चलो आता आपण काय करूया, एक एक पॉईंट व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करूया. मग सर्वात सुरुवातीला नेमकं काय होतं, कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केले जात असेल, कशा प्रकारे आकडेमोड केली जात असेल, ते तुम्हाला सांगायचं. एकदम प्राचीन गणना साधनं म्हणजे काय, एकदम एन्शियंट इंडियामध्ये किंवा एन्शियंट हिस्ट्रीमध्ये कशा प्रकारे काय केलं जायचं, कॅल्क्युलेशन घ्यायचं. लक्षामध्ये कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलं जायचं ते पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला एकदम सुरुवातीला जर बघितलं ना, हे हाड दिसतंय बघा तुम्हाला. काय दिसतंय, एखाद्या प्राण्याचं वगैरे कशाचं तरी हाड आहे लक्षामध्ये. तर या हाडाचा वापर करून काय केलं जायचं, गणना केली जायची. हे तुम्हाला विचारणार नाहीये, परीक्षेला तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. काय सगळ्यात सुरुवातीला काय केलं जायचं, जी आपण जर बघितलं 20,000 इसवी सन पूर्व 20,000 हे खूप जुनं झालं बरं का. या काळामध्ये ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं जायचं त्यावेळेस अशा प्रकारे हाडांचा वापर केला जायचा. कशाचा वापर केला जायचा, हाडांचा वापर केला जायचा. काही काळानंतर आपण जर बघितलं मेसोपोटेमिया या ठिकाणी एक प्राचीन संस्कृती होती. जसं आपली हडप्पा संस्कृती आहे ना, तसंच मेसोपोटेमिया या ठिकाणी एक संस्कृती होती, प्राचीन संस्कृती. त्या ठिकाणी कोणती पद्धत वापरली जायची ही लक्षात ठेवा. अबॅकस जे म्हणतो ना, आजकाल खूप जास्त प्रचलित आहे. तुम्ही बघितलं असेल, लहान मुलांना सुद्धा क्लास लावले जातात त्याचे, लक्षामध्ये. मग ती पद्धत वापरली जायची कधी, तर मेसोपोटेमियन या ठिकाणी, मेसोपोटेमिया जी सभ्यता होती, जी संस्कृती होती, त्या ठिकाणी ही पद्धत वापरली जायची. लक्षात ठेवायचं, मूलभूत गणितासाठी याचा वापर केला जायचा. आलं लक्षामध्ये सर्वांना. जर इन केस आपल्याला खूपच अवघड प्रश्न विचारायचा असेल आणि खूपच विचित्र प्रश्न विचारायचा असेल, मग असा प्रश्न विचारतील बरं का, की अबॅकसची पद्धत सर्वात पहिल्यांदा कुठं वापरली असेल, तर मेसोपोटेमिया जी संस्कृती आहे किंवा जी सभ्यता आहे त्या ठिकाणी वापरलेली तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ही नेपियरची हाडं गुणाकार आणि भागाकार करण्यासाठी वापरली जायची. त्यानंतर हे विचारणार नाहीये, जस्ट तुम्ही लक्षात ठेवा कशा प्रकारे काय झालंय,
यामध्ये बदल होत गेलेला आहे. मी तुम्हाला विज्ञान शिकवताना सुद्धा बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, ज्या वेळेस आपण कोणताही शोध कशाबद्दल देखील शिकत असेल, कोणत्याही शोधाबद्दल जर शिकत असेल ना, तर सर्वात बेसिक सुरुवातीपासून कुणी काय काय केलंय ते खूप जास्त महत्त्वाचं असतं. सर्वात जर तुम्ही बघितलं, जसं की पिरियडिक टेबल आहे, आवर्त सारणी आपण शिकलोय, तर आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसले यांनी बनवली, बरोबर एक नाही. पण त्यांच्या अगोदर ती आवर्त सारणी बनवण्यासाठी प्रयत्न कुणी कुणी केले होते ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. सर्वात सुरुवातीला कुणीतरी प्रयत्न केला, मग त्यांच्या प्रयत्नामध्ये काहीतरी त्रुटी राहिल्या, त्यानंतर अजून पुढची कुणीतरी स्टेप घेतली, मग त्यांच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, त्यानंतर कुणीतरी पुढची स्टेप घेतली. म्हणजे एका शास्त्रज्ञाने सुरुवातीला जे कार्य केलंय त्यांच्या कार्यामध्ये एक एक स्टेप काय गेलं, दुसरे शास्त्रज्ञ पुढे गेलेत, त्याच्या पुढे गेलेत अजून, असं करता करता हे आजचं मॉडर्न जग आहे, बरोबर एक नाही. मला सांगा, मोबाईलचे जर आपण बघितलं, सुरुवातीलाच तुमच्याकडे असे 5G अँड्रॉइड वगैरे मोबाईल होते का? नव्हते. त्यावेळेस असे मोबाईलच नव्हते, एकदम बेसिक मोबाईल होता, त्यामध्ये चेंज होत होत काय आजचा मोबाईल तयार झाला, बरोबर एक नाही. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं, आता इथं महत्वाचं, पहिले यांत्रिक बेरीज व वजाबाकी करण्याचं पहिले यंत्र कोणतं होतं हे लक्षात ठेवा. हे यंत्र तुम्हाला दिसतंय, याला आपण यांत्रिक कॅल्क्युलेटर असं म्हणतो. यांत्रिक कॅल्क्युलेटर जे आहे परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, हे कशासाठी होतं, कॅल्क्युलेशन करण्यासाठी होतं. कशासाठी, कॅल्क्युलेशन. आणि ब्लेझ पास्कल यांनी बनवलं होतं बरं का. कोणी बनवलं होतं, पास्कल नावाच्या व्यक्तीने. हे एक फ्रेंच व्यक्ती होते, लक्षात घ्या. पास्कल नावाचे एक व्यक्ती होते, फ्रेंच व्यक्ती, त्यांनी बनवलेलं आहे, म्हणून याचं नाव काय, पास्कलाइन. इथे दिसतंय का, पास्कलाइन. जर तुम्हाला कधी विचारलं पहिलं यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणतं, कॅल्क्युलेटर आपल्याला माहिती आहे, हे आकडेमोड करण्यासाठी वापरतो आपण, आलं लक्षामध्ये, कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरतो. सगळ्यात पहिल्यांदा जे मशीन म्हणू शकतो आपण किंवा यांत्रिक कॅल्क्युलेटर म्हणू शकतो, हे कोणी बनवलं होतं, पास्कल यांनी बनवलं होतं. त्यांचं नाव होतं ब्लेझ पास्कल. हे एक फ्रेंच व्यक्ती होते, ब्लेझ पास्कल यांनी बनवलं, म्हणून याचं नाव काय पडलंय, पास्कलाइन असं पडलं. काय नाव पडलं, पास्कलाइन. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण बघितलं, पुढे आलो तर स्टेप रेकनर यांनी अजून एक मशीन बनवलं. कुणी, स्टेप रेकनर. आता सुरुवातीला पास्कलाइन हे जे मशीन होतं ना, किंवा ब्लेझ पास्कल यांनी जे मशीन बनवलं होतं, हे बेसिक कॅल्क्युलेशन करायचं. बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे काय, बेरीज वजाबाकीपर्यंत करायचं. सुरुवातीला बघा बरं का, बेरीज वजाबाकीपर्यंत आलं, त्यानंतरचं जे मशीन बनवलं ते काय करायला लागलं, स्टेप रेकनर यांनी बनवलेलं. ते काय करायचं, बेरीज करायचं, वजाबाकी करायचं, गुणाकार करायचं, भागाकार पण करायचं. म्हणजे काय झालं, हे अजून एक स्टेप पुढे गेलेले आहेत, अजून एक स्टेप पुढे गेलेले आहेत. तुमच्यासाठी महत्त्वाचे व्यक्ती कोण आहेत, तर ब्लेझ पास्कल. लक्षात ठेवा, पास्कल जरी लक्षात ठेवा, त्यांचं नाव काय होतं, त्यांच्या यंत्राचं मशीनचं आपण म्हणू शकतो पास्कलाइन होतं. हे काय करायचं, बेरीज वजाबाकी करणारं पहिलं यांत्रिक म्हणजे यंत्र. थोडक्यात एवढं तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना, एकदम बेसिक माहिती, जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे. क्लिअर सर्वांना. त्यानंतर महत्त्वाचं जर आपण बघितलं तर चार्ल्स बॅबेज यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. चार्ल्स बॅबेज यांच्याबद्दल का बरं लक्षात ठेवायचंय, कोणाला सांगता येईल का, सांगा पटपट सर्वांना. चला सांगा पटपट. लक्षात ठेवा, चार्ल्स बॅबेज यांच्यावर आतापर्यंत खूप आणि खूप वेळा प्रश्न विचारला बरं का. लक्षात ठेवा, चार्ल्स बॅबेज यांना काय म्हणतात, संगणकाचे जनक असं म्हणतात. लक्षात ठेवा सर्वांनी, संगणकाचे जनक कोण आहेत, संगणकाचे जनक कोण आहेत, असा जर प्रश्न विचारला तर चार्ल्स बॅबेज. आता यांनी जे यंत्र तयार केलं होतं ना, त्याचं नाव होतं डिफरन्स इंजिन. त्याचं नाव काय होतं, डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन असं नाव होतं बरं का. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर अवघड प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला विचारला जाईल की चार्ल्स बॅबेज यांनी जो कम्प्युटर बनवला होता किंवा त्याचं जे यंत्र बनवलं होतं त्यांनी, त्याचं नाव काय होतं, डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन नावाचं होतं. यांचा मूळ उद्देश काय होता, कॅल्क्युलेशन किंवा गणितीय आकडेमोड जी आहे ना, ही वेगवान करायची. लक्षामध्ये काय करायचं, वेगवान करायची, आणि थोडीशी कॉम्प्लिकेटेड जे आकडेमोड असेल त्यासाठी त्यांनी बनवलेलं होतं. तर डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन ज्याला आपण म्हणतो, हे काय करायचं की जे आपण म्हणू शकतो की जास्तीत जास्त डिफिकल्ट कॅल्क्युलेशन असेल किंवा वेगवान कॅल्क्युलेशन असेल ते करण्यासाठी बनवलेलं हे महत्त्वाचं यंत्र होतं. आणि चार्ल्स बॅबेज यांना काय म्हणतात, चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात संगणकाचे जनक. परीक्षेच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वाचं आहे, काय अतिशय महत्त्वाचं. सुरुवातीपासून समजतंय सर्वांना. आपण काय बघतोय, संगणकाचा इतिहास. संगणक हे कॉम्प्युटर आहेत नावाच्या
बघा आता स्पेलिंग कम्प्युटर सारखं, फक्त स्पेलिंग वेगळे, प्रोनाऊन्सिएशन जर बघितलं तर कम्प्युटर सारखं दिसतंय आपल्याला, बरोबर आहे. लॅटिन शब्द होता त्यापासून कम्प्युटर हा शब्द आला आणि महत्वाचं याचा अर्थ काय होतो किंवा याचा कम्प्युटर याचा अर्थ होतो कॅल्क्युलेट करणं, कॅल्क्युलेशन करणं, गणना करणं किंवा मोजमाप करणं, थोडक्यामध्ये आकडेमोड करणं, इतकं लक्षात ठेवा. सुरुवातीला जर बघितलं तर कशा पद्धतीने काय केलं होतं, कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय काय वापरलं जायचं. तुम्हाला दोनच व्यक्ती यामध्ये पूर्ण लक्षात ठेवायचे. एक आहे ब्लेज पास्कल, ज्यांनी पहिले यंत्र बनवलं होतं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, ज्याचं नाव काय होतं पास्कलाइन. आणि दुसरी व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे चार्ल्स बॅबेज, ज्यांच्या यंत्राचं नाव काय होतं डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन. आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यांना म्हणतात संगणकाचे जनक. त्यांना काय म्हणतात, संगणकाचे जनक. हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. चला, कुणाला काही प्रश्न असेल तर सांगा. चला पटपट सांगा. आलं लक्षामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो बरं का काय होतं. यांनी चार्ल्स बॅबेज यांनी जे यंत्र बनवलं होतं ना, त्याला होते एकूण 5 पार्ट होते. चार्ल्स बॅबेज यांनी काय केलं होतं, 5 पार्ट असलेलं एक बनवलं होतं बरं का. म्हणजे 5 पार्ट म्हणजे काय, प्रत्येक पार्टचं एक वेगवेगळे काम असणार आहे, बरोबर आहे. सर्वांना समजतंय, आलं लक्षामध्ये. बघा काय होतं, 5 पार्ट होते. यांनी जे यंत्र बनवलं होतं किंवा याला डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन म्हणतात, 5 पार्ट. एक काय करायचा, माहिती साठवायचा. एक काय करायचा, माहिती स्टोरेज करायचा. एक काय करायचा, माहिती आपण जर बघितलं आकडेमोड करायचा. लक्षात ठेवा, एक म्हणजे माहिती स्टोअर करण्यासाठी, आपण म्हणू शकतो मेमरीचं काम, स्टोअर करण्यासाठी. एक काय काम करायचा, ती आकडेमोड, प्रॉपर आकडेमोड करण्यासाठी, बरोबर आहे. एक पार्ट काय करायचा, ती माहिती स्वीकारण्यासाठी. आपण काहीतरी इनपुट देतोय ना, मग ती माहिती सुद्धा काय करावी लागायचे, यस, बरोबर आहे. समजतंय ना सर्वांना. चार्ल्स बॅबेज यांचे 5 पार्ट, यांच्या यंत्राचे 5 पार्ट. एक काय करायचा, ती माहिती स्टोअर करून ठेवणं बरं का थोडक्यात. दुसरा काय, ती माहिती स्वीकारणं. तिसरा पार्ट काय करणार, आकडेमोड करणं. आकडेमोड म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, प्रॉपर कॅल्क्युलेशनचं काम करणार. महत्वाचं लक्षात ठेवा, जो चौथा पार्ट होता तो काय करायचा, थोडक्यात ती तुमचं उत्तर दाखवणं. तुमचं काय करायचं, उत्तर दाखवायचं. आणि शेवटचा पार्ट काय करायचा, सर्वांवर नियंत्रण ठेवणं, सर्वांवर नियंत्रण ठेवायचं काम करायचा. असे 5 पार्ट होते बरं का. या डिफरन्शिएट इंजिनमध्ये 5 पार्ट होते. समजतंय सर्वांना, क्लिअर आहे इथपर्यंत. चलो क्लिअर. आपण जाऊयात पुढे. महत्वाचं लक्षात ठेवा, ऍड लॅवलेस हे नाव पण तुम्ही लक्षात ठेवू शकता बरं का. या पहिल्या प्रोग्रामर आहेत. काय विचारतील तुम्हाला प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात, की पहिले यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केलं, ब्लेज पास्कल यांनी. काय नाव होतं, पास्कलाइन होतं. हे काय करायचं, बेरीज आणि वजाबाकी करायची. ॲडव्हान्स मध्ये जर विचारलं तर स्टेप रेकनर नाव लक्षात ठेवायचं. संगणकाचे जनक कुणाला म्हणतात, तर चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात. कोणतं यंत्र बनवलं होतं, डिफरन्स इंजिन किंवा डिफरन्शिएट इंजिन बनवलं होतं. त्याला किती पार्ट होते, 5 पार्ट. एक माहिती स्वीकारणार, एक माहिती स्टोअर करणार, एक आकडेमोड करणार, एक त्यानंतर ती माहिती दाखवणार आणि एक नियंत्रण ठेवणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात इनपुटचं एक, आउटपुटचं एक, त्यानंतर कंट्रोलचं एक असेल. त्यानंतर आपण जर बघितलं स्वीकारण्यासाठी एक माहिती आणि मेमरी सारखं स्टोरेजचं एक काम करणार. सिंपल आहे. आणि पहिल्या प्रोग्रामर कोण, असा जर प्रश्न विचारला, पहिल्या प्रोग्रामर कोण, तर ऍड लॅवलेस हे त्यांचं नाव आहे. इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत का, मला पटपट सांगायचं आहे. नाही, पार्ट्सवर प्रश्न नाही विचारणार ना तुम्हाला. पार्ट्स कोणते होते असा प्रश्न विचारलाच जाणार नाहीये. मी तुम्हाला एक्स्ट्राचं सांगितलंय ते. समजलं सर्वांना. नाही बघा, पार्ट्स कोणकोणते असं तुम्हाला विचारणार नाहीयेत, असं विचारणार नाही बरं का. पार्ट्स कोणकोणते असं विचारणार नाहीये. डायरेक्ट विचारतील संगणकाचे जनक कुणाला म्हणतात. थोडासा अवघड प्रश्न विचारायचा तर डिफरन्स इंजिन नाव विचारतील. मी प्रत्येक गोष्ट 2-2, 3-3 वेळा रिवाइज करतोय. का बरं, कारण की ह्या ज्या थोड्याशा किचकट गोष्टी आहेत तुम्हाला इथंच कळायला पाहिजे, इथंच क्लिअर झाल्या पाहिजे आणि इथंच आपल्याला काय झालं पाहिजे, लगेच समजलं पाहिजे. म्हणजे घरी जाऊन फक्त रिवाइज करायचं, प्रश्न उत्तर सोडवायचे, झालं आपलं काम. क्लिअर आहे. चलो चला, सर्वांना समजतंय का. बघा एक मिनिट सांगतो. बघा आत्ताचं कम्प्युटरचं स्पेलिंग काय आहे मला सांगा बरं. आत्ताचं कम्प्युटरचं स्पेलिंग आपण काय लिहितो, बरोबर आहे का, असंच लिहितो ना, बरोबर आहे, असंच लिहितो. आधी काय होतं, हा लॅटिन शब्द आहे. हा कोणता शब्द आहे, लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ काय होतो, कॅल्क्युलेशन करणं, कॅल्क्युलेट किंवा
कॅल्क्युलेशन करणं, बरोबर आहे. यापासून हा शब्द तयार झालाय कम्प्युटर, ज्याला आपण संगणक असं म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, संगणक. सिंपल आहे, क्लिअर आहे सर्वांना. त्यांनी जे 5 पार्ट बनवले होते, किती आपण म्हणू शकतो हे 5 पार्ट आहेत. एक काय करणार आहे, माहिती स्वीकारणं, माहिती स्वीकारली, बरोबर आहे. त्यानंतर दुसरा काय करायचा, माहिती साठवणं. त्यानंतर तिसरा काय करणार, आकडेमोड करणार, आकडेमोड करणार. चौथा काय करणार, या ठिकाणी ती माहिती जे उत्तर आहे ते दर्शवणार, उत्तर दर्शवणे थोडक्यात. आणि शेवटचा पार्ट काय करायचा, तो या ठिकाणी नियंत्रण ठेवायचा, नियंत्रण ठेवायचा. आलं लक्षामध्ये. आता तुम्ही बघा बरं का, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही काय सीपीयू बघितलेलं आहे आपण. सीपीयू मध्ये वेगवेगळे घटक आहेत. आलं लक्षामध्ये. अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, ते आपल्याला शिकायचंय. या ठिकाणी स्वीकारणं म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही इनपुट समजून घ्या. हे काय आहे, इनपुट डिव्हाइसचं काम काय आहे, माहिती देणं. साठवणं हे काय आहे, थोडक्यात मेमरीचं काम आहे. हे काय काम आहे, मेमरी स्टोरेज करणं ना. आकडेमोड, आकडेमोड करणं म्हणजे काय करणं, ऍक्च्युअल प्रोसेस करणं किंवा प्रोसेसिंग करणं, जे सीपीयू काम करतो. उत्तर दर्शवणं म्हणजे काय, थोडक्यात आउटपुट, आउटपुट. आलं लक्षामध्ये. आणि नियंत्रण ठेवणं म्हणजे काय, थोडक्यात कंट्रोल युनिट, कंट्रोल युनिट. आलं लक्षामध्ये. तुम्हाला हे दिसून येईल आजच्या काळामध्ये काय आहे आणि त्यावेळेस त्यांनी जे मशीन बनवलं त्यामध्ये हे 5 पार्ट काय काम करत होते. आलं लक्षामध्ये. समजतंय ना सर्वांना. 100%. माझा उद्देश असा आहे की एकही प्रश्न आपला चुकला नाही पाहिजे, हा मेन उद्देश आहे आपला. आलं लक्षामध्ये. हे झाले 1 2 3 4 5. म्हणजे काय, त्यावेळेस त्यांनी कसं मशीन बनवलं होतं आणि आजच्या काळामध्ये आपण कसं त्याला काय करू शकतो, त्यामध्ये कंपॅरिझन करू शकतो, ते पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. समजलं, क्लिअर आहे. चलो, आपलं झालंय आता कम्प्युटरचा थोडक्यात जे बेसिक होतं ते मी तुम्हाला सांगितलं बरं का. क्लिअर आहे. आता जाऊयात आपण थोडंसं पुढे. पुढे जर बघितलं तर पुढे लक्षात ठेवायचं, हे 2 व्यक्ती तुम्हाला कोण कोण सांगितले होते, चार्ल्स बॅबेज आणि लेव्हलेस. हे दोनही नावं लक्षात ठेवायचे. आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झामला खूप वेळा यांचे नावं विचारलेले आहेत. जे मी सांगतो की खूप जास्त महत्त्वाचं आहे, समजून घ्या, ते खूपच जास्त महत्त्वाचं आहे मग आपल्यासाठी. आलं लक्षामध्ये. चार्ल्स बॅबेज यांनी काय केलं होतं, संगणकाचे जनक यांना म्हणतात. यांची कन्सेप्ट कोणती होती, ॲनालिटिकल इंजिनची कन्सेप्ट होती. प्रश्न 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. पहिला प्रश्न काय विचारतील, सांगा संगणकाचे जनक कुणाला म्हणतात. संगणकाचे जनक कुणाला म्हणतात, चार्ल्स बॅबेज यांना म्हणतात. आणि त्यांची कन्सेप्ट काय होती, ॲनालिटिकल इंजिन. एवढंच फक्त सिंपल आहे. चलो, थँक्यू सर्वांना, थँक्यू. आलं लक्षामध्ये. क्लिअर आहे. आता हे ॲनालिटिकल इंजिन जे आहे ना, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना, डिफरन्शिएट इंजिन किंवा डिफरन्स इंजिन नावाचं होतं बघा इथं. हे बघा, हे तुम्हाला येतं या ठिकाणी. डिफरन्स इंजिन नावाचं त्यांनी यंत्र बनवलं होतं. चार्ल्स बॅबेज यांनी काय केलं, या यंत्रामध्ये भरपूर सुधारणा केल्या आणि नंतर काय बनवलं त्यांनी, नंतर बनवलं त्यांनी हे आपलं ॲनालिटिकल इंजिन. लक्षामध्ये. ॲनालिटिकल इंजिन बनवलं. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता मी मगाशीच सांगितलं बघा, आधुनिक जे आपलं संगणक आहे, आजचं जे मॉडर्न कम्प्युटर आहे, त्यामधले पार्ट आणि आधीचे पार्ट सांगितलं होतं की नाही, इनपुट, आउटपुट, मेमरी, कंट्रोल युनिट. जे मी सांगितलं बघा इथं, इथं जे सांगितलं तेच एक नाही, इनपुट, आउटपुट, कंट्रोल, मेमरी आणि प्रोसेस. जे अगोदरच्या डिफरन्स इंजिनमध्ये होते ना, डिफरन्स इंजिनमध्ये जे पार्ट होते ते आजच्या काळामध्ये जर तुम्ही कम्पेअर केले तर हेच दिसतील. आणि तुम्हाला लगेच पुढे आलंय, हे दिसतं या ठिकाणी अशा प्रकारे काय इथं. क्लिअर सर्वांना. महत्त्वाचं आहे. डिफरन्स इंजिन जर बघितलं, डिफरन्स इंजिनचं काम काय होतं, खूप सारे जर अवघड कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा खूप सारे कॅल्क्युलेशन एकत्र करायचे असतील तर त्या ठिकाणी काय आहे, डिफरन्स इंजिन काम करायचं. बरोबर आहे. ॲनालिटिकल इंजिनची कन्सेप्ट कोणाची होती, चार्ल्स बॅबेज यांनी काय केलं, डिफरन्स इंजिनमध्ये भरपूर सारे चेंजेस करून ॲनालिटिकल इंजिन बनवलं. हे सर्वांना समजलं. 100% प्रश्न विचारतात. मी तुम्हाला म्हटलं जे खूप जास्त महत्त्वाचं आहे ते, तर चार्ल्स बॅबेज यांच्या हे ॲनालिटिकल इंजिनसाठी अल्गोरिदम कोणी लिहिलं, तर ते लिहिलं होतं ॲड लेव्हलेस यांनी. पहिली प्रोग्रामर कुणाला म्हणतात असा प्रश्न जर विचारला तर ॲड लेव्हलेस. लक्षात ठेवा, होतं काय माहिती का, होतं काय की चार्ल्स बॅबेज यांच्याबद्दल खूप वेळा प्रश्न विचारलाय. थोडासा अवघड प्रश्न विचारायचा असला किंवा युनिक प्रश्न विचारायचा असला, पहिली प्रोग्रामर विचारतील. लेव्हलेस हे नाव तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता इथून पुढं खरं काय झालं, कम्प्युटरचं खरं युग सुरू झालं किंवा कम्प्युटरबद्दल खऱ्या गोष्टी समजायला सुरुवात झाली. का बरं, आत्तापर्यंत जे आपण शिकलो ना त्याच्यामध्ये तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल, काय की कम्प्युटरचा यूज जो आहे, कम्प्युटरची जी गरज आहे ही प्रामुख्याने कशाबद्दल होती, कॅल्क्युलेशनसाठीच होती. कम्प्युटर बनवलंच कशाला होतं, कॅल्क्युलेशनसाठी होतं.
आलं लक्षामध्ये? सुरुवातीपर्यंत सांगतो बरं का, आत्तापर्यंत जे आपण शिकलोय तिथं तुमच्या लक्षात येत आहे का? कम्प्युटरचं मी दुसरं काय सांगितलं का? कॅल्क्युलेशन आकडेमोड, कॅल्क्युलेशन आकडेमोड इतकंच आपण बोलतोय. ह्या ज्यावेळेस पहिलं यांनी अल्गोरिदम लिहिलं, महत्त्वाचं त्यावेळेस समजलं की कम्प्युटर आकडेमोड कॅल्क्युलेशनच्या पण पुढचं खूप जास्त काम करू शकतो. आलं लक्षामध्ये? म्हणजे संगणकाची काय पॉवर आहे, संगणक काय, कम्प्युटर काय काय करू शकतो हे त्यावेळेस समजलं. बरोबर आहे. पुढे जर आपण बघितलं, प्रोग्रामिंगची संकल्पना कुणी मांडली होती? ही तर ॲड लॅवलेस यांनी मांडली होती. लक्षात ठेवा बरं का, आपण म्हणतो ना की आत्ताचे जे IT इंजिनियर वगैरे आहेत ते काय करतात? प्रोग्राम्स वगैरे लिहितात. ते प्रोग्रामवर सगळं कम्प्युटरचे वेगवेगळ्या ज्या पण गोष्टी बनतायत, आलं लक्षामध्ये? सगळ्या गोष्टी काय प्रोग्रामिंगवर चालू आहेत. तर प्रोग्रामिंगची संकल्पना कोणी मांडली होती? तर लॅवलेस यांनी मांडली होती. हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? सर्वांना सर्व गोष्टी समजतायत? मला तरी असं वाटतंय सर्वांना सर्व क्लिअर असणार आहे. जाऊयात आपण पुढे जर बघितलं तर ॲलन ट्युरिंग यांना काय लक्षात ठेवायचं यांच्याबद्दल? आधुनिक संगणकशास्त्राचे जनक. लक्षात घ्या बरं का. आता मी तुम्हाला काय सांगणार आहे ते लक्षात ठेवा. जर तुम्हाला संगणकाचे जनक विचारले, चार्ल्स बॅबेज सांगायचे. आलं लक्षामध्ये? पहिलं यंत्र कुणी बनवलं होतं, यांत्रिक मशीन कुणी बनवलं होतं कॅल्क्युलेशन करण्यासाठी? त्यांचं नाव काय? पास्कल होतं, ब्लेज पास्कल. बरोबर आहे की नाही? त्यानंतर पहिल्या प्रोग्रामर कुणाला म्हणतात? लॅवलेस यांना म्हणतात. हे लक्षात ठेवा बरं का. म्हणजे त्यांनी प्रोग्रामिंगची संकल्पना पण मांडली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे पॉईंट सांगितले ते लक्षात ठेवा. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला, आधुनिक संगणकशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? आधुनिक संगणकशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? ॲलन ट्युरिंग यांना म्हणतात. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजतं इथपर्यंत? जे सोपं आहे, जे महत्त्वाचं आहे ते सर्व सोपं करून सांगण्याचा काय करतोय मी? प्रयत्न करतोय. महत्त्वाचं लक्षात ठेवा या ठिकाणी ट्युरिंग टेस्ट आणि ट्युरिंग मशीन यावर प्रश्न शक्यतो जाणारच नाहीये. फक्त तुम्हाला डायरेक्ट प्रश्न काय विचारतील? आधुनिक संगणकशास्त्राचे जनक कुणाला म्हणतात? तर ॲलन ट्युरिंग यांना म्हणतात. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, संगणकाचे जनक जर विचारलं तर चार्ल्स बॅबेज संगणकाचे जनक, आणि आधुनिक संगणकशास्त्राचे जनक विचारलं तर ॲलन ट्युरिंग. म्हणून मी काय करतोय, खूप जास्त डीपमध्ये जात नाही बरं का. जे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. इथं इन्फॉर्मेशन मी भरपूर सारी घेतलेली आहे, पण महत्त्वाचं म्हणजे काय, मी इतकं डीपमध्ये जात नाही. आता हे ट्युरिंग मशीन जे आहे हे काय करणार आहे? कोणत्याही प्रकारच्या गणना पद्धतीचं अनुकरण करणार आहे. कोणत्याही प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं त्याचं काय करणार आहे? अनुकरण करणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, ट्युरिंग टेस्ट म्हणजे काय महत्त्वाचं, की यंत्र जे आहे, यंत्र हे मानवासारखं काम करू शकतं की नाही, म्हणजे मानवासारख्या बुद्धिमत्तेचा वापर करू शकतं की नाही, अशा प्रकारची टेस्ट. इतकं डीपमध्ये कोणी जाऊ नका. फक्त लक्षात ठेवा, संगणकाचे जनक कोण? चार्ल्स बॅबेज. आधुनिक संगणकशास्त्राचे जनक कोण? ॲलन ट्युरिंग. हे दोन नावं तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे आहेत. हे आपल्यासाठी आजचं काय महत्त्वाचं आहे. आता हा जो पार्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तो खूप सारा महत्त्वाचा आहे बरं का. खूप आणि खूप जास्त महत्त्वाचा आहे. काय सांगितलं तुम्ही? संगणकाच्या निर्मितीचा इतिहास, ज्याला आपण काय म्हणतो? संगणकाच्या पिढी, वेगवेगळ्या पिढी किंवा जनरेशन्स. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्यवस्थित इकडे लक्ष द्या, तुम्हाला काय होतील? सर्व गोष्टी क्लिअर होणार आहे. समजलं? लक्षात घ्या. मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये, आत्ता पण सांगतो की आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय ना, तर त्या परीक्षेचं काय असतं? एक चौकट असते. बरोबर आहे की नाही? एक चौकट असते, त्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. बरोबर आहे? तुम्हाला प्रश्न ज्या पद्धतीचे विचारणार ते सगळे कव्हर होणार. तुमचा एकही प्रश्न आपल्या लेक्चरच्या बाहेर जाणार नाही, एवढं मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो. पण आपल्याला कुणालाही कम्प्युटर इंजिनियर व्हायचं नाही, IT प्रोग्रामर व्हायचं नाही, लगेच कोडिंग करत बसायचं नाहीये. त्यामुळे आपल्याकडे लेक्चरचा टायमिंग असतो लिमिटेड. बरोबर आहे की नाही? आपल्याला तितक्या लेक्चरमध्ये काय करायचं आहे? सर्व टॉपिक संपवायचे आहेत, रिव्हिजन घ्यायची आहे, प्रश्न उत्तराचा सराव घ्यायचा आहे. त्यामुळे खूप जास्त एकदम इंजिनिअरिंगच्या लेवलचे शिकवायची आपल्याला आवश्यकता नाहीये. समजलं? क्लिअर आहे? लेक्चर स्टॉप होतंय का? मला एकदा सर्व सांगा बरं. कुणाला अजून वाटतंय का लेक्चर स्टॉप होतंय? मला तर सर्व क्लिअर वाटतंय. मला सर्व क्लिअर वाटत आहे. क्लिअर? बरोबर आहे. चलो आता लक्षात ठेवायचे तुम्हाला, सगळ्यात सुरुवातीला मी काय म्हणलं होतं? ॲबॅकस हे कुठं होतं? मेसोपोटेमिया नावाची जी सभ्यता होती किंवा संस्कृती होती त्या ठिकाणी ॲबॅकस वापरलं जायचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी, गणना करण्यासाठी. त्याच्यानंतर काय आलं? ॲनालिटिकल इंजिन आलं. कुणाचं आलं? चार्ल्स बॅबेज यांचं. बरोबर आहे? हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी,
चौथी पिढी आणि शेवटचा आहे 5वी पिढी. आता यामध्ये महत्त्वाचं कशाचा वापर केलेला आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. काय आहे? पहिली पिढी ही कशावर आधारित होती? व्हॅक्यूम ट्यूब्सवर. प्रश्न विचारला जातो बरं का. पहिली पिढी, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी हे तुम्हाला पाठच पाहिजे किंवा जोड्या जुळवामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ही पहिली पिढीचं जे कम्प्युटर होते त्याच्यामध्ये कशाचा वापर केला होता? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. आलं लक्षामध्ये? कशाचा? व्हॅक्यूम ट्यूबचा. महत्त्वाचं लक्षात ठेवा, जे इलेक्ट्रिक सिग्नल आहेत ना, इलेक्ट्रिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी कशाचा वापर केला होता? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. असा प्रश्न तुम्हाला काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. आणि महत्त्वाचं, डेटा स्टोअर करण्यासाठी मॅग्नेटिक ड्रमचा वापर केला होता. इतकं तर डीपमध्ये जाणार नाही, तरी पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी पहिल्या पिढीमध्ये काय वापरलं होतं? व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, डेटा स्टोअर करण्यासाठी मॅग्नेटिक. दिसतंय का सर्वांना लेक्चर? सांगा बरं. लेक्चर दिसतंय का? आता क्लिअर आहे का? आता क्लिअर आहे का? मला सांगा बरं. आता क्लिअर आहे? चलो, आता क्लिअर आहे? तर लक्षात ठेवा, मी काय सांगत होतो, पहिल्या पिढीचा कम्प्युटर व्हॅक्यूम ट्यूबचा वापर कशासाठी केला होता? इलेक्ट्रिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी. महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा, परत सांगतो, आपली जे कम्प्युटरच्या जनरेशन्स आहेत, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिली पिढी कशावर आधारित होती? व्हॅक्यूम ट्यूब्सवर. महत्त्वाचं आहे की इलेक्ट्रिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी कशाचा वापर केला जायचा? व्हॅक्यूम ट्यूबचा. आणि डेटा स्टोअर करण्यासाठी, डेटा स्टोअर करण्यासाठी काय वापरलं जायचं? मॅग्नेटिक ड्रम वापरले जायचे. बरोबर आहे? हे जर आपण बघितलं, सुरुवातीचे जे कम्प्युटर होते हे आकाराने खूप जास्त मोठाले होते बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातून खूप जास्त उष्णता निर्माण करायचे. काय करायचे?
खूप जास्त उष्णता निर्माण करायचे। याचं जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं तर ENIAC नावाचं हे एक्झाम्पल आहे बरं का। काय आहे? ENIAC नावाचं, आणि यामधली जी मशीन लँग्वेज होती लक्षात ठेवा बरं का, हे मशीन लँग्वेजचा वापर करायचा, म्हणजे 0 आणि 1च्या स्वरूपात जी असते ना, 0 आणि 1च्या स्वरूपामध्ये, 0 आणि 1च्या, तर त्या मशीन लँग्वेजचा वापर या कम्प्युटरमध्ये व्हायचा। हा पहिला पॉईंट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ENIAC हे त्याचं काय एक्झाम्पल आहे। आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, या ENIACचा फुल फॉर्म काय आहे हा मला सर्वांनी सांगायचा आहे, मी सांगणार नाहीये, हे तुम्ही मला सांगायचं आहे। समजतंय सर्वांना काय काय सांगितलंय मी? पहिल्यांदा आपली ही 5 पिढ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। पहिली पिढी जी आहे ही व्हॅक्यूम ट्यूबवर आधारित होती। इथं तुम्हाला मी साल पण सांगितलं, पण मुद्दामून मी सांगत नाही, कारण की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे वेगवेगळे दिसतील बरं का, हे वेगवेगळे दिसतील, आणि हे साल तुम्हाला विचारण्याची शक्यता खूपच कमी आहे, खूप म्हणजे खूप जास्त कमी आहे बरं का। फक्त लक्षात ठेवायचं आहे, पहिली पिढी व्हॅक्यूम ट्यूब्सवर आधारित होती, इलेक्ट्रिक सिग्नल कंट्रोल करण्यासाठी। मॅग्नेटिक ड्रमचा वापर कशाला केला जायचा? डेटा स्टोअर करण्यासाठी। 0 आणि 1च्या स्वरूपात म्हणजे मशीन लँग्वेज आहे त्याचा वापर होता। एक्झाम्पल काय आहे? ENIAC। आणि हे कम्प्युटर कसे होते? आकाराने खूप जास्त मोठे होते, खूप मोठे, एका रूम एवढाले। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय करायचे? उष्णता निर्माण करायचे। काय करायचे? खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण करायचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर आहे सर्वांना? आता पुढची पिढी कशावर आधारित होती? ट्रान्झिस्टर्सवर। लक्षात ठेवा बरं का, पुढची पिढी कशावर आधारित होती? ट्रान्झिस्टरवर आधारित होती। यामुळे काय झालं? त्या संगणकाचा, त्या कम्प्युटरचा आकार कमी झाला। काय झालं? संगणकाचा आकार कमी झाला, आणि या ठिकाणी डेटा स्टोअर करण्यासाठी मॅग्नेटिक कोअरचा वापर सुरू झाला। कशाचा? मॅग्नेटिक कोअरचा। हे प्रश्न तुम्हाला इतकं डीपमध्ये विचारणार नाहीयेत, पण लक्षात ठेवा, पहिली पिढी व्हॅक्यूम ट्यूब्सवर आधारित, दुसरी पिढी ट्रान्झिस्टर वापरायला लागले, संगणकाचा आकार काय झाला? कमी झाला। डेटा स्टोअर करण्यासाठी काय वापरायचे? मॅग्नेटिक कोअरचा वापर करायचे। याचं एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायचे तुम्हाला, काय हे महत्त्वाचं, IBM 1401, IBM 1401 हे तुम्ही काय करू शकता? एक्झाम्पल पण शक्यतो विचारणार नाही, पण तरी पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगतो। क्लिअर आहे सर्वांना? आलं लक्षामध्ये? आता तिसरं जे आहे, यामध्ये कशाचा वापर केला जायचा? इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला जायचा बरं का। लक्षात ठेवायचं, जसं जसं पुढे आलो ना आपण, जसं जसं पुढे आलो तसं काय झालं? संगणकाचा आकार कमी व्हायला लागला। पहिल्यामध्ये काय वापरलं होतं? व्हॅक्यूम ट्यूब्स, आकार खूप जास्त मोठा होता। नंतर ट्रान्झिस्टर वापरले, आकार कमी झाला। नंतर ICs वापरल्या, IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट वापरल्या। तिसऱ्या पिढीमध्ये आकार काय झाला? अजून कमी झाला। आकार काय झाला? अजून कमी झाला। महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? त्यामध्ये आता ही जी आहे, यामध्ये कोबोल असेल, फोटॉन असेल, या लँग्वेजचा वापर सुरू झाला बरं का। लक्षात ठेवा, मी काय सांगितलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा मशीन लँग्वेजचा वापर होता। आता तिसऱ्या पिढीपर्यंत येईपर्यंत काय करण्यात आलं? ही फोटॉन किंवा कोबोल, लक्षात ठेवा, काय फोटॉन किंवा कोबोल या प्रकारच्या जर आपण बघितलं, लँग्वेजचा वापर सुरू झाला, आणि यामध्ये काय वापरलं होतं? इंटिग्रेटेड सर्किट। 99% प्रश्न काय विचारणार? आत्ताच सांगतो। पहिली पिढी कशावर आधारित होती? व्हॅक्यूम ट्यूब। दुसरी पिढी कशावर? ट्रान्झिस्टर। तिसरी कशावर? ICsवर। तरी पण मी काय करतोय? थोडीशी एक्स्ट्राची माहिती तुम्हाला देतोय बरं का। प्रत्येक पिढीनुसार जसं जसं आपण पुढे जाऊ तसं काय झालं? तसं त्याच्यामध्ये त्या कम्प्युटरचा आकार हा कमी होत गेलेला आहे। कम्प्युटरचा आकार काय झाला? कमी होत गेलेला आहे। महत्त्वाचं लक्षात ठेवा। आणि जसं जसं आपण पुढे येत जाऊ तसं ते कम्प्युटर काय झाले? फास्ट होत गेले। लक्षामध्ये फास्ट काम करायला लागले। सुरुवातीला आकार मोठा, काम स्लो, नंतर आकार लहान होत गेला, काम फास्ट होत गेलं। हे तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर सर्वांना? त्यानंतर महत्त्वाचं जर आपण बघितलं, चौथी पिढी कशावर आधारित होती? मायक्रो प्रोसेसरवर आधारित होती। चौथी पिढी ही जर आपण बघितलं, मायक्रो प्रोसेसरवर आधारित होती। परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। क्लिअर सर्वांना? आता या चौथ्या पिढीनंतर वैयक्तिक वापरासाठी संगणक, इंटरनेट यांचा काय, कम्प्युटर, इंटरनेट असेल, याचा वापर हा चालू झालेला आहे। क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? आणि सध्याची पिढी जी आहे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे आत्ताची आणि भविष्य, हे काय, वर्तमान आणि भविष्याची पिढी असं म्हणतात, की पूर्ण भविष्य काय असणार आहे? AI वर असणार आहे असं म्हणतात ना, तर ती आहे 5वी पिढी। आलं लक्षामध्ये तुम्हाला? त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग महत्त्वाचं लक्षात ठेवा। यामध्ये जर आपण बघितलं तर आता तुम्ही AI ला काय, ChatGPT वर आपण म्हणतो ना, काही पण माहिती टाकली ते स्वतः बुद्धी वापरून काय करतं? त्यावर काहीतरी मार्ग काढून देतं, सोल्युशन देतं, बरोबर एक नाही? म्हणजे स्वयं अध्ययन, निर्णय घेण्याची क्षमता आणि भविष्यातील तंत्रज्ञान हे यातले महत्त्वाचे घटक आहेत। समजलं सर्वांना?
क्लिअर आहे? इतके फक्त पॉईंट काय करायचे होते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे होते. यात प्रश्न काय विचारतील? पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी आणि पाचवी पिढी या पिढ्या किंवा या जनरेशन जे असतील या कशावर आधारित होत्यात? 99% हाच प्रश्न तुम्हाला काय करणार आहे? विचारला जाणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. सर्वांना समजतंय? सर्वांना क्लिअर होतंय? चलो जायचं पुढे. मग पुढे काय अजून बघून घेऊया महत्वाचं. ENIAC या ठिकाणी आलंय. पहिलं इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज संगणक. प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो बरं का. आता आपल्याला महत्वाचे टप्पे बघायचे आहेत. काही महत्वाचे टप्पे आहेत जे तुम्हाला परीक्षेला काय केले जाऊ शकतात? विचारले जाऊ शकतात. सगळ्यात पहिलं काय आहे? ENIAC याचा फुल फॉर्म काय सांगितलं होतं सर्वांनी? इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. पहिले इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज संगणक कोणतं? काय विचारतील प्रश्न? पहिलं इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कम्प्युटर कोणतं? ENIAC. कधीचं आहे? 1946चं आहे. कधीचं आहे? 1946चं. हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पहिला मायक्रो प्रोसेसर कोणता? अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर इंटेल 4004. खूप सारी माहिती घेतलेली स्लाइडवर, पण जी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची तीच सांगतो बरं का. आता तीच सांगतो. हे सर्वांनी काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. काय यामध्ये एवढंच महत्वाचं आहे. आता हे जे ENIAC आहे हे काय होतं? याचे काही फंक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक म्हणजे पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक होतं. यामध्ये हजारो व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला होता. महत्वाचं प्रचंड आकार आणि ऊर्जेचा वापर होता. सुरुवातीला सांगितलं ना, पहिली पिढी ही कशावर आधारित होती? व्हॅक्यूम ट्यूब्सवर आधारित होती. आलं लक्षामध्ये? यामध्ये काय केलं? हे इलेक्ट्रॉनिक म्हणजे जरी इलेक्ट्रॉनिक असेल तर यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा खूप जास्त वापर केल्यामुळं काय झालं? आकार खूप जास्त मोठा झाला आणि हे खूप जास्त जर आपण बघितलं उष्णता निर्माण करणार होतं. आलं लक्षामध्ये? गुंतागुंत म्हणजे कॅल्क्युलेशन जर आपण म्हणू शकतो की कॅल्क्युलेशन करण्यासाठी एकदम किचकट कॅल्क्युलेशन असेल तरी ते काय करायचं? यावर सॉल्व्ह करायचं. हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. एकाच मेमरीमध्ये डेटा आणि प्रोग्राम साठवण्याची पद्धत सर्वात पहिल्यांदा कशामध्ये होती? ENIAC मध्ये होती. राहील सर्वांना लक्षात? हे विचारणार नाहीयेत पण तरी थोडंसं एक्स्ट्राचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवतो बरं का. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. आता आपण जर बघितलं CPU, हे मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, पुढे जाऊन आपल्याला शिकायचं CPUचे कोणकोणते पार्ट्स आहेत, CPU कशा पद्धतीने काम करतो हे सर्व आपल्याला. त्यानंतर इनपुट डिव्हाइस कोणतं, आउटपुट डिव्हाइस कोणतं हे आपल्याला नंतर बघायचंच आहे. क्लिअर सर्वांना? त्यामुळे हा पार्ट आत्ता मी काही सांगत नाही. हे जितकं इम्पॉर्टंट होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. नाही इयर विचारण्याची शक्यता कमी, कारण की काय होतं इयर थोडेसे चेंज झालेले दिसतात नाही का, कुठे कुठे चेंज झालेले दिसतात. त्यामुळे इयर विचारण्याची शक्यता कमी आहे. जरी तुम्हाला विचारलं रफली पूर्ण जरी विचारलं तरी एक अप्रॉक्सिमेटली विचारतील. जसं की आपण या ठिकाणी घेतलेलं आहे अप्रॉक्सिमेटली, मी सुद्धा घेतलेलं आहे 1940 ते 56 पहिली पिढी, 56 ते 63 दुसरी पिढी, 64 ते 71 तिसरी पिढी, 71 ते आतापर्यंत जर बघितलं काही ठिकाणी 71 ते 2010 दिलंय चौथी पिढी, आणि 2010च्या पुढे आपण जर बघितलं पाचवी पिढी असं सुद्धा दिलेलं आहे. किंवा काही ठिकाणी असं पण दिलंय की ही जी येणारी पाचवी पिढी आहे ही भविष्यामध्ये असणार आहे. काय सांगितलं? भविष्यात येईल ही पिढी असं. त्यामुळे शक्यतो इयर नाही विचारणार तुम्हाला, कशावर काय आधारित आहे हे मात्र 100% विचारलं जाऊ शकतं. समजलंय? क्लिअर आहे? चलो. ENIAC बद्दल सांगितलं मी तुम्हाला. काय काय बघितलं आता आपण? पहिले इलेक्ट्रॉनिक जनरल पर्पज कम्प्युटर हे सर्व सांगितलंय. मायक्रो प्रोसेसर पहिला कोणता होता? इंटेल 4004 हे पण सांगितलंय. आपल्या CPU वगैरे ते बघायचंय. पुढे आहे का काही राहिलेलं? चलो आता आपण भारताच्या संदर्भात संगणकाचा काय इतिहास आहे ना ते थोडक्यात सांगतो. 1-2 लाईन मध्ये फक्त ते झालं की मला असं वाटतं मग आपलं काही राहिलंय का? बस 2 स्लाइड राहिल्यात, त्या तुम्हाला व्यवस्थित सांगतो थोडक्यात. महत्वाचं काय काय आणि काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतं. भारतातला पहिला संगणक कोणता? HEC2M 1956चा. कुठे होता? कोलकाता या ठिकाणी स्थापित करण्यात आला होता बरं का. आणि हा एक मेन फ्रेम संगणक होता. संगणकाचे जे टाईप आहेत ते आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये शिकायचे आहेत. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा, भारतातील पहिला संगणक कधीचा? 1956 HEC2M होता. आलं लक्षामध्ये? भारतातला पहिला सुपर कम्प्युटर कोणता? हा प्रश्न मात्र तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरं का. भारतातला पहिला सुपर कम्प्युटर कोणता? परम
8000 परम 8000 हे सर्वांनी काय करा स्टार करून ठेवा, स्टार करून ठेवा. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्हाला विचारतील. एकतर संगणकाचे जनक कोण हा तरी प्रश्न विचारतील किंवा भारतातला पहिला सुपर कम्प्युटर कोणता हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परम 8000 लक्षात ठेवा. परम 8000 1991 ला बनवलेला भारताचा पहिला सुपर कम्प्युटर आहे. भारताचा पहिला सुपर कम्प्युटर कुणी बनवला होता किंवा याचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर विजय भटकर. आणि कुणी बनवला होता? सिडॅकने बनवला होता. कुणी बनवला होता? सिडॅकने. तुम्हाला विचारतील भारतातील पहिला सुपर कम्प्युटर सुपर कम्प्युटर कुणी बनवला होता किंवा त्याचे जनक कोण आहे असा प्रश्न विचारला डॉक्टर विजय भटकर. सुपर कम्प्युटरचं नाव काय आहे? तर परम 8000. कुणी बनवला होता? सिडॅकने बनवला होता. ही सुद्धा माहिती तुम्हाला काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. पहिला स्वदेशी संगणक कोणता आहे? त्याचं नाव आहे सिद्धार्थ. त्याचं नाव काय आहे? सिद्धार्थ. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजतंय सर्वांना? समजतंय? हे सर्व 3 पॉइंट लक्षात ठेवा. हे इतकं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. मला सांगा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? संगणकाचं सर्वात सुरुवातीचं बेसिक बघितलं की संगणकात का बरं बनवायची आवश्यकता पडली. सुरुवातीला बेसिक काय होतं? कॅल्क्युलेशन हाच एक पर्पज होता. नंतर समजलं की आपण संगणकाचे काय यापेक्षा पण जास्त यूज आहेत. मग संगणकाचे जनक कुणाला म्हणतात? त्यानंतर आपण जर बघितलं प्रोग्राम्स पहिला कुणी लिहिला होता लक्षामध्ये ते पण आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. परत जर आपण बघितलं पुढे ज्यांनी पहिले यांत्रिक जे बनवलं होतं ना पास्कलाइन नावाचं यंत्र बनवलं होतं त्यांच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे. संगणकाच्या पिढ्या जे कोणती पिढी कशावर आधारित आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं काय काय टेक्नॉलॉजी होती हे सुद्धा थोडक्यात लक्षात राहू द्या बरं का. खूप जास्त डिटेलमध्ये नाही. जे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे तेवढं. आणि त्यानंतर भारतीय संदर्भात भारतातील पहिला संगणक नाव लक्षात ठेवा. भारतातील पहिला सुपर कम्प्युटर नाव लक्षात ठेवा. भारतातला पहिला स्वदेशी संगणक त्याचं पण नाव तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं. भारतातला जो पहिला कम्प्युटर होता ना हा आपण आयात केला होता बरं का, इम्पोर्ट केला होता. भारतामध्ये बनवलेला नव्हता. HEC2M जे म्हटलं ना मी हा 1956 ला भारतात आला पण आपण बनवला नव्हता, तो इम्पोर्ट केला होता. भारतामध्ये पहिल्यांदा स्वदेशी बनावटीचा कोणता होता? सिद्धार्थ होता. 1970च्या आसपास आलेला. आणि पहिला सुपर कम्प्युटर कोणता? परम 8000. इथपर्यंत जरी तुम्हाला समजलं यातले 1 ते 2 प्रश्न एक दोन नाही म्हणता येणार पण एखादा प्रश्न परीक्षेला 100% येणार म्हणजे येणार आहे. आता मला सांगा इथपर्यंत सर्व गोष्टी सर्वांना क्लिअर आहेत का? इथपर्यंतच्या सर्व गोष्टी सर्वांना क्लिअर आहेत का? जे जे महत्त्वाचं आहे ते सर्व सांगण्याचा व्यवस्थित प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. सर्वांना समजलंय? काय काय सांगितलंय ते सर्वांना समजलंय? जे इम्पॉर्टंट होतं ते सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. समजतंय? क्लिअर? सर्व क्लिअर आहे? यस. मला असं वाटतं सर्व गोष्टी आपण व्यवस्थित बघत आहोत. हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने काय ठरेल? महत्त्वाचं ठरणार आहे. नाही नोट्स कुणी काढू नका. नोट्स पाठवणार आहे मी. या नोट्स तुम्हाला पाठवणार आहे. तुम्हाला फक्त लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे, रिव्हिजन प्रॉपर करायची. आपण काय करणार आहे 4-4 5-5 लेक्चर झाले की क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस घेणार आहे. 4-5 लेक्चर झाले क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस. 4-5 क्वेश्चन झाले लेक्चर झाले लगेच क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस. त्याच्यामुळे काय होणार आहे? त्याच्यामुळे होणार काय आहे की तुम्हाला असं नाही होणार पुढचं पाठ मागचं सपाट असं नाही होणार. तुम्ही बरोबर त्या एका आपण रिदममध्ये राहू. म्हणजे मागचा जरी 1-2 लेक्चर झाले आणि आपण 6व्या-7व्या लेक्चरला आलो तरी तुम्ही रिव्हिजन केल्यामुळं आणि प्रश्न उत्तरांचा सराव केल्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या लॉंग टाईमसाठी लक्षात राहतील. यस 100% लक्षात राहतील. क्लिअर आहे? चलो थँक्यू सो मच. थांबूयात आपण या ठिकाणी. भेटूयात उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये. शक्यतो त्यामध्ये आपण CPU आणि इनपुट आउटपुट डिव्हाइस याबद्दलची माहिती, कम्प्युटरचे टाईप्स भरपूर सारं बघायचे. सर्व तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये पण घेऊ क्वेश्चन, टेन्शन घेऊ नका. सगळं घेणार, PYQ वगैरे सर्व घेणार. चलो थँक्यू सो मच सर्वांना. भेटूयात आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू बाय. हां पहिला तो परम कम्प्युटर 1991चा आहे बरं का. कुणीतरी प्रश्न विचारला 1991 पहिला सुपर कम्प्युटर आहे परम 8000. परम 8000 1991ला सिडॅकमध्ये बनवला. विजय भटकर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. यस चलो थँक्यू सो मच.
थँक्यू बाय. चलो समजलं असेल आता सर्वांना. 1991 परम 8000 लक्षात ठेवा. चलो थँक्यू बाय सर्वांना.